जगात खूप गोष्टी आहेत, पण त्या सगळ्या आपल्याला चालणार नाही आहेत. आपली कंडिशन काय आहे, आपले केस किती गळतायत, त्या हिशोबानेच आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागेल. स्वतःच्या मनाने कुठलेही प्रॉडक्ट्स लावू नये. कारण तुमचा डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित सांगू शकतो, की तुमचे किती फॉलिकल्स ॲक्टिव्ह आहेत. हं. तुमच्याकडे जर फॉलिकल्सच नाही आहेत, तर तुम्ही काहीही करा, तुमचे केस परत येणार नाही आहेत. पण ते युजुअली त्रस्त प्रॉडक्ट्स लावून असतात. कारण ते कुठूनही ट्रस्टवर्थी प्रॉडक्ट्स घेत नाहीत. ओके. कुठूनही काहीतरी एक किंवा हाल्फ ट्रीटमेंट करून येतात. हं. आणि मग ते म्हणतात, की खूप महिन्यापासून आम्ही करतोय तरीही काही रिझल्ट नाहीये. मग ते प्रॉडक्टला किंवा त्या डॉक्टरला नाव ठेवतात ज्यांनी ते दिलंय हाल्फ ट्रीटमेंट घेऊन. जसं आपण तेल लावत राहतो आणि ओके. आपल्याला वाटतं, की केस आपले त्यानीच वाढणार आहे. तर कुठलंही तेल आपल्याला फक्त नरिशमेंट किंवा मॉइश्चरायझेशन एवढंच देत असतं. हं. त्याने काही ग्रोथ वगैरे होत नाही हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. ते तसंच आहे. एकाने केलं, एकाने म्हटलं, की मग सगळे करायला चालू होतात. ते ओके. सेलिब्रिटी एंडोर्समेंट सारखं आहे. कुणीतरी म्हटलं आपलं फेव्हरेट व्यक्ती, की हं. आपण सगळे ब्लाइंडली त्याला फॉलो करायला लागतो. हेअर फॉलमधले सगळे केस परत येतात. ओके. ट्रीटमेंट्स असतात, पण त्या परत येतात आणि साधारणतः 6 ते 9 महिना हा ड्युरेशन द्यावा लागतो. ओके. हेअर लॉस जे आहे त्याच्यावर किती परत येणार आहेत हे तुमच्या फॉलिकल्सवरच डिपेंड करणार. नमस्कार मंडळी, अनटॅप बाय गौरवच्या एका नवीन भागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. बऱ्याचदा आपण बघतो आपल्याला हेअर फॉल्स म्हणजे केस गळतीचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं असतं. मग घरचे सांगतात हे कर, बाहेरचे सांगतात हे कर, मित्रपरिवार सांगतो ते कर. पण ॲक्चुअल हेअर फॉल्सचं कारण काय? केस गळतीचं कारण काय? हे आपल्याला कळालेलं नसतं. हेच कारण आपण या पॉडकास्टमधून शोधणार आहोत आणि समजून घेणार आहोत केस गळती म्हणजे हेअर फॉल्स नेमकं होतं कशासाठी? ह्याच सर्व विषयांवर आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी डॉक्टर राशी सोनी आपल्या स्टुडिओला आलेले आहेत. ते आपल्याला हेअर फॉल्स नेमकं कारणं काय आहेत? कशामुळे होतो? काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे? काय उपचार आहेत? हे सगळं आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सुरू करूयात आपल्या हक्काचं पॉडकास्ट अनटॅप बाय गौरव. नमस्कार डॉक्टर राशी. तुमचं अनटॅप बाय गौरवमध्ये स्वागत आहे. आज एक ज्वलंत विषय घेऊन आपण आज हे पॉडकास्ट सुरू करतोय. तो म्हणजे हेअर फॉल्स म्हणजे मराठीमध्ये सांगायचं झालं की केस गळती. तर जेव्हा आपल्या ह्या विषयावर बोलणं जेव्हा सुरू झालं, जेव्हा डिस्कशन स्टार्ट झालं, तेव्हा माझ्या डोक्यामध्ये सर्वात पहिले एक प्रश्न आला. तो म्हणजे की जे हेअर फॉल्स हा जो प्रकार आहे, हा कशामध्ये मोडला जातो? हा नेमका आजार आहे की याला आपण नेमकं काय म्हणू शकतो? हे डिपेंड करतं आपलं काय टाईपचं हेअर फॉल आहे. म्हणजे जर आपले 100 ते 120 केस रोज असतील, तेवढे नॉर्मल असतात. पण त्याच्या पलीकडे जर हेअर लॉस होतोय किंवा केस गळतायत, तर ते पॅथॉलॉजिकल डिसीजमध्ये आपण मोजतो. ओके. आणि सर्वसाधारण हे हेअर फॉल्स होण्याचे कारणं वगैरे काय असतात? तसे तर ते मल्टीफॅक्टोरियल आहे. एक मोठा आहे आपला लाईफस्टाईल आजकालचा, डाएट, न्यूट्रिशन जे आपल्याला हं. भेटत नाही. प्लस आता पार्लर प्रोसिजर्सचा क्रेज एवढा वाढतोय. आपण प्रत्येक वर्षी कमीत कमी 1-2दा तरी केराटिन, सिस्टीन, बोटॉक्स हे काहीतरी ट्रीटमेंट करत असतो. ब्लो ड्राय असतं, आयनिंग असतं, स्लीप सायकल आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्ट्रेस पण आहे. हं. या सगळ्या गोष्टी आहेतच आणि याच्या पलीकडे जेनेटिक्स पण आहे. जे तुम्ही जेनेटिक म्हटलात, ओके. तर ते किती म्हणजे ते किती डॅमेज करू शकतात? केस गळतीला किती कारणीभूत असतात? म्हणजे जर 10 जणांना तसं हे असेल, त्यांच्या वडिलांना किंवा घरातल्या कोणत्या व्यक्तींना जर जेनेटिकली त्या गोष्टी असतील, तर मला त्या गोष्टी होणारच अशी किती शक्यता असते? शक्यता असते, पण त्याला कसं असतं, तुम्ही प्रोलॉन्ग करू शकता. ओके. जेनेटिक्स आहे म्हणजे कॉज तुमचा इंटरनल झाला, हं, त्याला तुम्ही काही करून बदलू शकत नाही, हं. ठीक आहे. पण त्याला तुम्ही प्रोलॉन्ग करू शकता ना, अर्ली ट्रीटमेंट घेऊन किंवा ओके. जसे तुमची हेअरलाईन मागे जाते, तुम्ही मुलं स्पेसिफिकली असं करून बघू शकतात, की हेअरलाईन मागे जातीये, एम शेप्ड दिसतायत आणि फिमेलमध्ये केस पातळ होत आहेत. ह्या सगळ्या सायन्स आहेत अर्ली आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर आपण लाईफस्टाईल मेंटेन केली, हाय प्रोटीन डाएट घेतले, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, तर त्याने पण खूप फरक पडतो. आपण पूर्णपणे त्याला जरी थांबवू शकलो नाही, तरी एक सर्टन एजमध्ये 40-50 तोपर्यंत तरी आपण तो ढकलेपणा थांबवू शकतो आणि ते मॅक्सिमम आहे. त्याच्यानंतर आपल्यालाच एक्सेप्टन्सी येते, की आपलं ठीक आहे, ह्याच्या पुढे गळलं तर ठीक आहे. 30, 40, 50 यामध्ये गळू नये. तर त्याच्यासाठी ह्या साऱ्या पद्धती आपण करू शकतो. आता तुम्ही जेव्हा डे टू डे लाईफमध्ये जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत असतात, तर सर्वात जास्त पेशंट किंवा सर्वात जास्त त्रस्त असलेले
व्यक्ती तुमच्याकडे कोण असतात? फिमेल्स असतात का मेल असतात? मेल्स असतात. पण ते युजुअली त्रस्त प्रॉडक्ट्स लावून असतात. कारण ते कुठूनही ट्रस्टवर्दी प्रॉडक्ट्स घेत नाहीत. ओके. कुठूनही काहीतरी एक किंवा हाफ ट्रीटमेंट करून येतात हं. आणि मग ते म्हणतात, की खूप महिन्यापासून आम्ही करतोय तरीही काही रिझल्ट नाहीये. मग ते प्रॉडक्टला किंवा त्या डॉक्टरला नाव ठेवतात ज्यांनी ते दिलंय हाफ ट्रीटमेंट घेऊन. तर हे सगळे मोस्ट कॉमन आहेत ज्यात ते त्रस्त होतात. याच्या पलीकडे आपण काय करू शकतो? आपण स्वतः त्याची पूर्ण माहिती काढू शकतो. तुमचा एकच डॉक्टर ठेवू शकतो, जो त्यातला स्पेशलिस्ट आहे. त्यांच्याकडे जाऊन प्रॉपर ट्रीटमेंट घेतली, तर हे सगळे पॉइंट्स बायपास होऊ शकतात. बरं, आता तुम्ही जसं प्रॉडक्टचं बोललात, तर ॲक्चुअली खूप सारे मार्केटमध्ये प्रॉडक्ट्स आहे आणि मोठे-मोठे सेलिब्रिटीज त्याला एंडोर्समेंट करत असतात आणि ते बघून आपण करत असतो. पण सर्वसामान्य व्यक्तीच्या मनामध्ये येत नाही, की मी डॉक्टरांचा सल्ला घेऊ आणि ते प्रॉडक्ट वापरू. मग हे कुठे ना कुठे अवेअरनेसचं कुठे लॅक ऑफ अवेअरनेस वाटतं का? ते तर आहेच. अवेअरनेस पण असतो आणि आपलं आणि त्यांचं लाईफ सेम नाहीये ना. हं, आपली त्यांची डायट, आपली त्यांची लाईफस्टाईल, एक्सरसाइज हे काहीच सेम नाहीये. हं. तर आपल्याला तेच बघायचंय जे आपल्याला सूट होणार. जगात खूप गोष्टी आहेत, पण त्या सगळ्या आपल्याला चालणार नाहीयेत. आपली कंडिशन काय आहे, आपले केस किती गळतायत, त्या हिशोबानेच आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागेल. जसं आपण जेनेटिकमध्ये एक कंडिशन आहे अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया म्हणतो आपण त्याला. त्यात तुमचे केस खूप लवकर गळणार आहे. त्यात जसे आता प्रॉडक्ट्स आहे, आजकाल खूप ट्रेंड होतोय रोजमेरी. त्याचे हेअर ग्रोथ, हेअर सिरम्स आजकाल ते सोशल मीडिया डार्लिंग झालंय. तर सगळे ते वापरतात. पण जर तुमची जेनेटिक कॉज आहे, तर फक्त रोजमेरी लावून तुम्हाला काही नाही होणार. ते फक्त तुम्हाला मेंटेन करू शकेल. पण अदर ट्रीटमेंट्स तर पाहिजे ना. 5-DHT ब्लॉकर्स किंवा अल्फा रिडक्टेज, हे मिनॉक्सिडिल जे असतात हे लागणारच. आणि राहिली गोष्ट सेलिब्रिटी जे एंडोर्स करतात, ते पण तुम्ही वापरून बघू शकता. जर तुम्हाला ते सूट झालं, तर तुम्ही बेशक वापरू शकता. पण ते सूटच होत नाहीये आणि म्हणून प्रॉडक्ट चांगला नाहीये हे म्हणण्यात काही तथ्य नाही. बरं, आता तुम्ही म्हटलात, की ते प्रॉडक्ट पहिले सूट होतंय का नाही ते बघा. मग हे जर आता मला घरी एखादी मी प्रॉडक्ट आणलंय आणि सूट होतंय का नाही जर बघायचं असेल, तर पहिले काय करावं लागतं, नंतर काय करावं लागतं? आपल्याला कुठल्याही हेअर केअरसाठी प्रॉडक्ट चालू केल्यास 3 महिन्यात आपल्याला काहीच कळत नाही. तर एक मिनिमम टाईमलाईन सेट करावी लागते, की 3 महिने तर वापरूनच बघावं लागणार. ओके. कारण हेअर ग्रोथ खूप स्लो असते. 0.3 to 1 होते 0.1 तर त्या हिशोबाने पण 3 महिने लागतात. हेअर सायकल 3 महिन्यांची असते. तर ते फॉल होऊन नवीन हेअर्स यायला तेवढा वेळ लागतो. तर कुठलाही प्रॉडक्ट XYZ प्रॉडक्ट तुम्ही आणताय, तेवढा तरी तो लावायला पाहिजे. ओके. आणि जर तुम्हाला डाऊटच आहे, की हे चालणार की नाही, तर इट इज बेटर की तुम्ही दाखवून घ्या. हं. तुमचा स्कॅल्प टेस्ट करून घ्या आणि मगच घ्या. ते पण तुम्हाला व्यवस्थितच सांगणार आणि तुमचे हे जे डाउट्स आहेत ते निघून जातील. मग तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम्स पण नाही येणार. ॲक्चुअली जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम आहे, तेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. ओके. ॲक्चुअली जे प्रॉडक्ट्स आपण बघतो, म्हणजे कोणतेही असू द्या, शॅम्पू असू द्या किंवा जेल असू द्या, त्याच्यामध्ये असा कोणता फॅक्टर बघितला पाहिजे की तो फॅक्टर महत्त्वाचा आहे किंवा जर तो फॅक्टर त्याच्यामध्ये असेल किंवा तो एलिमेंट किंवा ते म्हणजे त्या गोष्टीमध्ये काहीतरी तो घटक असेल, तर तो नाही घेतला पाहिजे, असं काही आहे? असं काही नाहीये. हे तुमच्या स्कॅल्प टाइपवर डिपेंड करतं. स्कॅल्प खूप प्रकारचे असू शकतात. ड्राय असू शकतात, ऑइली असू शकतात किंवा तुम्हाला काही कंडिशन असू शकतात, जसं काही सोरियासिस, सिबोरिक डर्मॅटायटिस. ओके. या सगळ्या गोष्टीला वेगळ्या-वेगळ्या शॅम्पूज आहे. जर तुम्ही कुठली एखादी ट्रीटमेंट करताय, जसं केराटिन आहे, तर हं. ह्याच्यात आपण पॅराबिन फ्री, सल्फेट फ्री हे वापरणं ठीक आहे. पण ओके. जर तुम्हाला डॅन्ड्रफ आहे, त्यात तुम्ही पॅराबिन फ्री आणि सल्फेट फ्री वापरल्यावर तुमचं ते डॅन्ड्रफ डेड स्किनसोबत बाहेर कसं येणार? हं. तर ते डेड स्किन बाहेर काढायला तुम्हाला कधी माईल्डच्या वरचा शॅम्पू वापरावाच लागेल स्ट्राँग, ज्याने ते जातील. ॲज अ एक्सफोलियंट तुमचा शॅम्पू काम करणार. तर त्यात तुम्हाला सल्फेट प्रॉडक्ट्स पाहिजेच. कारण हा एक खूप चालतो सोशल मीडियावर, की सल्फेट प्रॉडक्ट्स यूज करू नये. तर तसं नाहीये. कोणाला यूज करायचं आणि कोणाला नाही यूज करायचं ते माहिती. डॉक्टर अशी मला हे एक जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून. जसं आपलं शरीराचं आरोग्य असतं, तसं केसांचं पण आरोग्य असेल. हो. तर हे जे केसांचं जे आरोग्य असतं, तर याला डे टू डे लाईफमध्ये आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अ, कोणत्या-कोणत्या अशा गोष्टी आहेत त्या इम्पॅक्ट होतात? तशा बऱ्याच काही आहेत. जसं मी ऑलरेडी सांगितलंय, जे आपण खातो हं. ते आपल्या बॉडीवर दिसतं. जसं आपण राहतो, जसं आपण हेल्दी खाणार-पिणार तर आपला लाईफस्टाईल आणि बॉडी, स्किन किंवा हेअर असो, ते कमी फ्रिझी दिसणार किंवा कमी ड्राय दिसणार, पगळ-पगळ कमी दिसणार. तर त्याच्यासाठी हे खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्यात अजून एक इम्पॉर्टंट हे आहे, की हेअर एक लक्झरी ऑर्गन आहे आपल्या ओके. बॉडीमधला.
तर काही पण होतंय तुमच्या बॉडीत इंटरनल गोष्टी, तर ते हेअरपर्यंत यायला वेळ लागतं. कारण तुमच्या बाकी हार्टला आणि सगळीकडे सर्क्युलेशन पहिले द्यायचं असतं. म्हणून ते हेअरकडून त्याचे न्यूट्रिशन काढत असतं. तर ते हेअरला जास्त इम्पॉर्टंट आहे, की आपण काय देतो आणि जसं तुमचा स्किन केअर रुटीन असतो, तसंच हेअर केअर रुटीन पण असायला पाहिजे. ओके, कारण आजकाल ओके. पोल्युशन आहे. हं. आपण एवढं एअर क्वालिटी इंडेक्सबद्दल ऐकतो, बघतोय आता सध्या न्यूजमध्ये. तर या सगळ्या गोष्टी पण खूप इफेक्ट करतात आपल्या हेअर आणि लाईफला. इम्पॅक्टफुल होणाऱ्या अशा कोणत्या अशा गोष्टी आहेत, ज्या सर्वसामान्यांना माहीत नाही, पण ते फॉलो करत राहतात, ब्लाइंडली फॉलो करत राहतात? त्यातला मोठा एक एक्झाम्पल आहे जसं आपण तेल लावत राहतो आणि ओके. आपल्याला वाटतं की केस आपले त्यानीच वाढणार आहे. तर कुठलंही तेल आपल्याला फक्त नरिशमेंट किंवा मॉइश्चरायझेशन एवढंच देत असतं. हं. त्याने काही ग्रोथ वगैरे होत नाही हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. कारण जेवढे पण ऑइल्स आहेत एक्सेप्ट कोकोनट ऑइल ते अब्झॉर्बच होत नाही स्किनमध्ये जाऊन. त्यांचा मॉलिक्युलर वेट जास्त असतो त्यामुळे. हेअर फॉलसाठी हे गरजेचं आहे की आपण बॅलन्स डाएट घ्यायला पाहिजे. जेवढं पण फास्ट फूड आपण खातो त्याच्यानी आपल्या हेअरचा लस्टर खूप जास्त खराब होतो एक. ओके. आणि हेअरमध्ये एक डायसल्फाईड बॉन्ड असतो. ते पण मग तुटायला लागतं आणि त्यानंतर मग आपण पार्लर प्रोसिजर्सला धावतो की केराटिन सिस्टीन. पण हे सगळ्या टेम्पररी ट्रीटमेंट्स आहेत कारण ते तुम्हाला परत-परत करावं लागतात. हं. 20-10 वॉशनंतर ते फेड होत असतात. तर यू आर नॉट ट्रीटिंग युअर हेअर इंटर्नली. ओके. त्याच्यासाठी तुम्हाला हेल्दी डायट, न्यूट्रिशन या सगळ्या गोष्टीकडे केअर द्यावीच लागेल. त्याच्या व्यतिरिक्त तुमचा एक हेअर केअर रुटीन पण असायला पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही एक माईल्ड शॅम्पू यूज करताय आठवड्यातनं 2दा. पण तुमची डेड स्किन फक्त माईल्ड शॅम्पूमध्ये निघणार नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला ॲटलीस्ट वन्स अ वीक काहीतरी असे किंवा मास्क असतील किंवा काही एक्सफोलिएटंट फॅक्टर असतील, तर ते यूज करायला लागतात. म्हणजे जसं आपण चेहऱ्याची काळजी घेतो, स्किन रूटीन आपण फॉलो हां, करतो. तर तशीच याच्यासाठी आपण म्हणजे एक राइट. काहीतरी वेगळा स्पेशल मग त्याच्यामध्ये काय-काय असू शकतं? त्याच्यामध्ये तुमचा एकतर सुरुवात होते शॅम्पू आणि कंडिशनर. खूप जास्त फ्रिझी किंवा ड्राय हेअर असले तर हेअर मास्क पण असू शकतो. मग ओके, खूप साऱ्या जेल्स आणि स्प्रे आहेत. आजकाल तर हेअर मॉइश्चरायझर पण आलेत. ओके. तर जसं आपलं प्रॉपर फेस रुटीन आहे, तसंच हेअर केअर रुटीन पण असतं. आपण जर ते वीकली जास्त काही प्रॉडक्ट्स नाही आहेत त्याच्यात. 1-2 जेल, 1-2 स्प्रे, शॅम्पू, कंडिशनर, मास्क एवढंच आहे. ह्यालाच आपण बरोबर क्युरेट केलं तर खूप होऊन जातं. तुम्ही जसं प्रदूषणाचं आता म्हटलात, तर हवामान किती मॅटर करतं ह्या सर्व एअर फॉल्स आणि ह्या सगळ्या गोष्टींना? खूप जास्त मॅटर करतं ओके. आणि ते एक कॉज आहे. आपले स्कॅल्प जास्तीत जास्त ड्राय होत चाललंय आणि आपला डॅन्ड्रफ दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्याच्या व्यतिरिक्त ते आपल्याला एक्सपोज करताय सेबोरिक डर्मॅटायटिस आणि सोरियासिस या सगळ्या गोष्टींनी. फक्त पोल्युशनच नाही, इव्हन हार्ड वॉटर. तर आजकाल खूप सारे पेशंट पण त्यांचे केस बिसलरी वॉटरने धुवायला चालू करतात. ओके, ओके. आता तुम्ही जसं म्हटलात बिसलरी, तर मला लगेच एक गोष्ट क्लिक झाली. आता मध्यंतरी एक नवीन फॅड आलं होतं. तर बिअर शॅम्पू आणि हां. त्याच्यामध्ये बिअर्सचं हे असतात आणि काही जणांनी तर चक्क बिअरनी केस धुवायला चालू केलं होतं. हो. तर नेमका प्रकार काय होता? पण ते ते तसंच आहे. एकाने केलं, एकाने म्हटलं, की मग सगळे करायला चालू होतात. ते ओके. सेलिब्रिटी एंडोर्समेंट सारखं आहे. कुणीतरी म्हटलं आपला फेव्हरेट व्यक्ती, की हं. आपण सगळे ब्लाइंडली त्याला फॉलो करायला लागतो. तसं आहे ते. पण त्याचा काही खूप जास्त एडव्हांटेज येत नाहीये. प्लस बिअर शॅम्पूजचा खूप जास्त स्मेल पण येतो. मला पर्सनली ते आवडत नाही. ओके, ओके, ओके. ताणतणाव जे असतो आता डे टू डे लाईफमध्ये, कॉर्पोरेट लाईफमध्ये जेव्हा आपण वावरत असतो, तेव्हा काय होतं, की भरपूर स्ट्रेस असतो आणि स्ट्रेस बस्ट होत नाही. मग त्याचा सुद्धा परिणाम आपण म्हणतो, की आपल्या शरीरावर होतो. जसा शरीरावर होतो, तसा हेअरवर पण होत असणार. हो. डिरेक्ट इम्पॅक्ट होतो कारण आपले कॉर्टिसोल लेव्हल्स इन्क्रीज होत असतात. ओके. त्यामुळे खूप जास्त प्रीमॅच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर हे आता आजकाल 20-25 च्या वयातच आपले पांढरे केस आपण खूप लोकात बघतो. आधी 40-45 मध्ये व्हायचे. ह्याचं डिरेक्ट रिलेशन आहे स्ट्रेसमधून. कारण जरी तर का आपण आपला लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवला, बॅलन्स जेवण खाल्लं, सगळं केलं. पण स्ट्रेस एक चीज आहे आपण म्हणणार त्या लोकांना, की तुम्ही घेऊ नका. आणि ते घेणार नाही असं होणार नाहीये. ते ज्याचं त्याला असणारच आहे. पण जेवढं तुम्ही कमी घ्याल तेवढं बेटर आहे. याचे खूप सारे एक्झाम्पल्स पण आहेत आपले सेलिब्रिटी वगैरे आहे, जसं धोनी आहे, कोहली आहे. ह्यांचं लाईफस्टाईल आपण बघू शकतो. ह्यांना केस गळतीचा काही प्रॉब्लेम नाहीये. पण जेव्हा पण त्यांनी ही कॅप्टन्सी स्वीकारली, त्यांच्यापासून तेव्हा त्यांचे केस पांढरे झालेत. तुम्ही नोटीस केलं असेल. तर इट्स ऑल रिलेटेड टू स्ट्रेस. जेव्हा हेअर फॉल्स होत असतो, तर जसे हे फॅक्टर्स बाहेरचे फॅक्टर्स त्याला मॅटर करतात आणि ते हेअर फॉल्स जास्त प्रमाणामध्ये वाढतो.
तर असं जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते केसांसाठी, की केसाखालची जी त्वचा असते, त्याला आपण स्कॅल्प म्हणतो. तर ही किती महत्त्वाची असते आणि ही तुमच्या वैद्यकीय भाषेमध्ये असं म्हणायचं झालं, की टिप-टॉप ठेवण्यासाठी किंवा व्यवस्थित ठेवण्यासाठी काय तुम्ही सांगाल? की शॅम्पूज आहेत. जर आपला ड्राय स्कॅल्प आहे, तर नरिशिंग शॅम्पूज, हायड्रेटिंग आजकाल खूप सारे इन्ग्रीडियंट्स इव्हन शॅम्पूजमध्ये असतात. जसं काही प्रोपिलिन ग्लायकॉल आहे, हायल्युरॉनिक ॲसिड आहे, सीरम्स. हे सगळे ड्राय स्कॅल्पला यूज करू शकतो. जर ऑइली आहे, तर सीबम जे एक आहे, ज्याने आपला ऑइल वाढतो. तर त्याला कमी करणाऱ्या गोष्टी किंवा त्याला कमी करणारे शॅम्पू पण येतात. ते आपण इन्कल्केट करू शकतो आपल्या रुटीनमध्ये. ओके. आता आपण काही मिथ्सवर येऊ. म्हणजे काही असे अफवा म्हणू शकतात किंवा असं माउथ टू माउथ असं गोष्टी गेलेल्या असतात, जे की खऱ्या नसतात. तर मला तुमच्याकडून सर्वात पहिलं मिथ हे जाणून घ्यायचं आहे, की जे आपण डेली शॅम्पू वापरतो किंवा अल्टरनेट डेज आपण शॅम्पूज वापरतो. तर हे कारण असतं केस गळतीला? नाही, बिलकुल नाही. उलट हे हेल्दी आहे. ज्या प्रकारे आपण आपले पोल्युशन आणि लाईफस्टाईल आहे, त्याला हे ठीक आहे, की आपण अल्टरनेट डेजला शॅम्पू वापरतोय आणि जास्तीच वाटलं, की जर रोज वापरायचं आहे, तर माईल्ड शॅम्पू वापरू शकतो. हार्श शॅम्पू नका वापरू. त्यात पार्लर प्रोसिजर्स कमी करा, ब्लो ड्राय आयनिंग ते सगळं कमी करू शकतो, पण शॅम्पू वापरू शकतो. ओके. आणि दुसरं अजून मिथ असं मी ऐकतो, म्हणजे जेव्हा मी ऑफिसमध्ये जातो किंवा मी कुठे जातो, तर मला बरेच जण म्हणतात, "अरे, तुझं हेल्मेट क्लीन आहे का?" किंवा मी काही कॅप वगैरे घालतो. तर बरेच जण म्हणतात, "अरे, जास्त वेळ कॅप घालू नको." तर हे नेमकं काय असतं? खरंच हेअर फॉल्स तिथून स्टार्ट होतात? हे खूप लोकांना डाऊट आहे ॲक्चुअली. हेअरफॉल कॅप किंवा हेल्मेट घातल्याने होत नाही. ओके. नक्कीच होत नाही. जर झालंच तरी त्याच्यामुळे फ्रिक्शनमुळे होतो जेव्हा आपण हेअरफॉल किंवा कॅप घालत असतो हं. किंवा खूप स्वेट झाला त्यामुळे. हं. तर आजकाल लोकांनी मध्यंतरी मार्ग काढला ह्याच्यात रुमाल बांधून मग कॅप किंवा मग हेल्मेट. पण असं काही डायरेक्ट रिलेशन तर नाहीये. आपण जर व्यवस्थित जे आपल्या स्कॅल्प साइजला बसतो ते हेल्मेट घातला हं. आणि स्कॅल्प ड्राय ठेवला, खूप जास्त पसीना येऊ नाही दिला, घाम येऊ नाही दिला तर होतं. मी एक गोष्ट खूप दिवसांपूर्वी ऐकली होती. ती म्हणजे काय, की शरीरामधला सर्वात जास्त आणि लवकर घाण होणारं जर असेल, तर केस लवकर खराब होतात. आणि केसांना सर्वात जास्त ती धूळ वगैरे सर्व गोष्टी अडकतात. तर हे किती सत्यता आहे या गोष्टींमध्ये? हो, असंच असतं. हेअरला सगळ्यात पहिले धक्का बसतो, त्यानंतर बाकी गोष्टींना. जसं कारण मी ऑलरेडी सांगितलंय, की हेअर एक लक्झरी ऑर्गन आहे. तर हार्ट आपल्या बाकी ज्या ठिकाणी सर्क्युलेशन, ऑक्सिजन, न्यूट्रिशन देण्याच्याकडे हेअरकडे दुर्लक्ष केलं जातं. ओके, म्हणून तर ते पोस्ट कॅन्सर किंवा पोस्ट कुठलाही क्रॉनिक इलनेस असू दे, आपले हेअर खूप वेळेस गळतात. त्याला टिलोजन इफ्लुएम म्हणतो आपण. ओके. आणि अजून एक असतं, की मी बघितलंय, की आता माझ्या केसांमध्ये काही झालं आणि मी सलूनमध्ये गेलो, तर तिथे सांगितलं जातं, "एक काम करा, तुम्ही पूर्ण क्लीन शेव्ह करा, हं. क्लीन करा आणि नंतर चांगले केस येतील किंवा वारंवार कट करा, तर ते अजून वाढतील." तर याच्यामध्ये किती सत्यता आहे? असं काही होत नाही. ओके. सायंटिफिकली तरी हे सगळं प्रूव्हन नाहीये. पण ते आपल्या मनाला सॅटिस्फाय करणाऱ्या गोष्टी आहेत म्हणून आपण करतो. ओके, ओके. आणि जे वेणी बांधतात किंवा पोनीटेल्स वगैरे जास्त हे करतात, त्यांचे सुद्धा हेअर फॉल्स होतात असं म्हटलं जातं. कारण ते खूप जास्त टाईट बांधतात. ओके. तर ते टाईट बांधतात त्यामुळे एक प्रकारचा ॲलोपेशिया होतो ज्याला आपण ट्रॅक्शनल ॲलोपेशिया म्हणतो. आणि पुढे जाऊन त्यामुळे स्कारिंग आणि खूप काही अजून कॉजेस होऊ शकतात. तर आपण खूप ज्या पोनीटेल, हाय पोनी किंवा ते टाईटली बांधतात त्यांच्या इथे बघितलं असेल, हं. जे आपल्याला गॅप ऑलरेडी दिसायला चालू होतं. तर ते काही जेनेटिक कारणामुळे नाहीये, ते त्यांच्या फ्रिक्शन आणि ट्रॅक्शनमुळेच आहे. तर त्यांचे फॉलिकल्स तिथून डॅमेज होतायत. त्यामुळे तसं होतंय, तसं होतंय. आणि आपण जे वारंवार केसांना कलर करतो, आता असं झालंय की काही एज नंतर, सर्टन एज नंतर हं, केस पांढरे पडायला लागतात हं. आणि लोकं सर्रास कलर्सचा वापर करतात. तर याच्यामुळे सुद्धा हेअर फॉलचे चान्सेस असतात. फ्रुट्सला खूप जास्त लावलं तर होऊ शकतं, खूप मल्टिपल टाईम्स. पण त्यात पण आता सेफ कलर्स खूप आलेत. तर ज्यात प्रिझर्व्हेटिव्हज कमी आहेत किंवा हार्श केमिकल्स कमी आहेत, ते वापरू शकतो. डॅमेज तर थोडा बहुत होणारच आहे, पण त्यातल्या त्यात कमी होईल. सामान्यपणे आपण आता बघितलं जातं, की घरामध्ये जर माझ्या वडिलांना जर केस गळतीचा प्रॉब्लेम असेल किंवा त्यांना टक्कल असेल, तर कमी एजमध्ये माझं सुद्धा चालू होतं. ओके, म्हणजे त्याला अनुवंशिकता आपण म्हणू शकतो. तर हे अनुवंशिकता किती मॅटर करतं?
एका प्रमाणात तर करतेच. पण आता जसं तुम्ही म्हटलं तुमच्या वडिलांचे असतील, त्यांच्या वडिलांचे असतील, पण त्यांना कधी चालू झालं ते? 50-60 या एजला. आपल्याला कधी चालू होतं? तर 30-40 याला, 25ला पण आजकाल हेअरलाईन रिसिडिंगचे खूप केसेस आम्ही पाहतो. तर याला जेवढं जेनेटिक्स रिस्पॉन्सिबल आहे, तेवढाच तुमचा लाईफस्टाईल, जसं आपण ऑलरेडी कव्हर केलंय, स्ट्रेस, बॅलन्स डाएट, ह्या सगळ्या गोष्टी पण रिस्पॉन्सिबल आहे. तर हे गोष्टी आहेत नेचर आणि नर्चर दोन्ही. तर नेचर म्हणजे आपण जेनेटिक्सला देऊ आणि नर्चर म्हणजे आपण आपल्या केसांना काय देतोय किंवा त्यांची काय काळजी घेतोय. त्या गोष्टीवर पण आपले खूप जास्त हेअर फॉल किंवा टकलापण जे आहे, जे आपण म्हणतो ते आपल्याला लवकर येतं ते प्रिव्हेंट करता येईल. कारण जेनेटिक गोष्टी तुम्ही पूर्णपणे प्रिव्हेंट करूच शकत नाही. पण ॲटलीस्ट ते प्रोलॉन्ग करू शकता आणि 40-50 पण पर्यंत पण प्रोलॉन्ग झालं, तर खूप आहे ना. तुमचा एक एज तर निघून गेला तर. बरोबर आहे. आणि जर मला माहिती आहे, की माझ्या घरच्यांमध्ये कोणाला आहे, पण मला अजून चालू झालं नाहीये. एज ऑफ 30 मध्ये मला अजूनही त्या गोष्टी चालू झालेल्या नाहीये. तर मला त्या गोष्टी होऊ शकतात. तर प्रिकॉशन्स म्हणून काय केलं पाहिजे? सगळ्यात आधी जर तुम्हाला चालूच झालं नाहीये, तर तुम्ही ॲटलीस्ट वीकली वन्स तुमचा स्काल्प एक्झामिन केला पाहिजे. रिसेशन बघायला पाहिजे. मेनली मेल्समध्ये फ्रंटोटेम्पोरल रिसेशन असते, जेणेकरून इथे आणि इथून केस मागे जात असतात किंवा ओके. कुठे केस पातळ होत आहेत का? जर हेअर स्ट्रँड्स तुमचे 100च्या वरती गळतायत का? आणि जर तरी हे सगळं एक्झामिन करून ज्यावेळेस पण तुम्हाला अशा काही वॉर्निंग सायन्स किंवा रेड फ्लॅग्स दिसतायत, तेव्हा डॉक्टरला कन्सल्ट करायला काहीच हरकत नाही. आणि जर एखाद्याला सुरू झालंय, हं. हेअर फॉल्स होणं सुरू झालं, पण तो अर्ली स्टेजमध्ये आहे. हं. तर त्यांनी काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे? अर्ली स्टेजमध्ये आहे तर सगळ्यात पहिले तर कन्सल्टेशन करावं. स्वतःच्या मनाने कुठलेही प्रॉडक्ट्स लावू नये. कारण तुमचा डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित सांगू शकतो, की तुमचे किती फॉलिकल्स ॲक्टिव्ह आहे. फॉलिकल्स म्हणजे एक हेअर फॉलिकल्स असे सीडसारखे असतात, ज्याने ट्री येतात, तसंच ह्या फॉलिकल्सनी आपले हेअर येतात. तर ह्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही काहीही केलं आणि तुमचे हेअर फॉलिकल ॲक्टिव्ह नसले, तर तुमचे हेअर परत येऊच शकत नाही. तर ॲट द अर्ली स्टेज आपल्याला हे बघणं गरजेचं आहे, की तुमचे हेअर फॉलिकल्स किती रिकव्हरेबल आहेत आणि त्याच्यातनं आपण किती फास्टेस्ट रिझल्ट आणू शकतो तुम्हाला आणि मग मेंटेन करू शकतो. ओके, तर ओके. अर्ली स्टार्ट केलेलं हेअरला कधीही बरं आहे. अनुवंशिकपणा जो असतो, तर त्याच्यामध्ये काही गैरसमज पण असतील, हो. की असं केल्याने तसं, तसं केल्याने असं. म्हणजे लोकं स्वतःच्या मनाने काहीतरी जोडत असतील. हां. तर असे कोणते-कोणते घटक आहेत किंवा अशा कोणकोणत्या बाबी आहेत, ते अफवा आहे, त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाही. तर भरपूर आहेत. खूप काही लोकांना असं वाटतं, की मी 7वी-8वीत पडलो होतो, म्हणून आता माझे केस गेले किंवा माझ्या केसांवर ॲसिड पडलं होतं, त्यामुळे तेव्हा काही होत नाही. 5-10 वर्ष काही होत नाही. जसं-जसं ओके. वय वाढतं तसं व्हायला लागतं. पण हां. डोकं आपलं कोरिलेट करायला लागतं मागच्या गोष्टींना. तर त्याचं आणि ह्याचं काहीच हे नाहीये किंवा कुठला प्रॉडक्ट लावला आणि केस गेले. त्याचं काहीच तथ्य नाहीये. आणि जे पाणी असतं, हं. आपण जे केसांवर घेतो, म्हणजे बऱ्याच ठिकाणी म्हणतात, की तुम्ही बोरिंगचं पाणी यूज नका करू. तुम्ही नळाचं पाणी यूज करा. तर याच्यामध्ये किती तथ्यता आहे? ते आहे. कारण हार्ड वॉटरनी केस खूप लवकर खराब होतात आणि खूप लवकर हेअर फॉल होतो. पण हेअर फॉल आणि हेअर लॉस या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. ओके, हेअर फॉल तुमचा नॉर्मली पण होऊ शकतो 100 ते 120 स्ट्रँड्स डेली. हे नॉर्मल आहे. ओके. ठीक आहे. हेअर लॉसमध्ये 2 गोष्टी असतात. हेअर फॉल पण होऊ शकतो ते जेव्हा ते 120 स्ट्रँड्सच्या वर जातंय हं. आणि हेअर लॉस म्हणजे तुमचे हेअर थिन होत आहेत, पातळ होत आहेत. एक असतं जेव्हा तुमचं नॅचरलीच किंवा जेनेटिकली बाय बर्थ हेअर पातळ आहे. ते ठीक आहे, ते एक्सेप्टेबल आहे. पण फॉर सम रिझन तुमचं एज वाढतंय आणि त्यानंतर ते होतंय, तर त्याला मग जेनेटिक्स रिस्पॉन्सिबल आहे. ओके, ओके. आता हेअर लॉस आणि हेअर फॉल्समधला तुम्ही फरक सांगितला. आता अ, मला असं तुम्हाला विचारायचं आहे, की जर हेअर फॉल्स झाला, तर ते केस परत येतात? हो. आणि हेअर लॉसमध्ये ते केस परत येतात का नाही? हेअर फॉलमधले सगळे केस परत येतात. ओके, ट्रीटमेंट्स असतात, पण त्या परत येतात आणि साधारणतः 6 ते 9 महिना हा ड्युरेशन द्यावा लागतो. ओके, हेअर लॉस जे आहे त्याच्यावर किती परत येणार आहेत हे तुमच्या फॉलिकल्सवरच डिपेंड करणार. ओके. जेवढं ते ॲक्टिव्ह आहे किंवा जेवढी त्यांची रिप्रोड्युसिंग कॅपॅसिटी आहे, ते तेवढंच रिकव्हर होऊ शकतं. जे टकलेपणा आपण म्हणतो, म्हणजे टक्कल येतात लोकांना. तर हे हेअर लॉसचा प्रकार आहेत का हेअर फॉलचा प्रकार? हा हेअर लॉसचा प्रकार आहे, पण ह्याच्यात हेअर फॉल पण होऊ शकतो. म्हणजे सपोज जर तुम्हाला जेनेटिक कंडिशनमुळे हेअर लॉस होतोय, पण त्यासोबतच तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस आहे किंवा काही न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज आहेत, तर त्यासोबत तुम्हाला हेअर फॉल होऊ शकतं आणि त्या ठिकाणी
तुमचं फास्ट होतं. म्हणजे जे 5-10 वर्षात होणार आहे, ते तुमचं 1-2 वर्षातच पूर्ण टक्कल होऊ शकतं. विषय निघाला म्हणून मला एक विचारावसं वाटतंय. आता बरंच आपण प्रॉडक्ट बघतो, हं. की ॲड्स बघतो खास करून. सोशल मीडियावर तर सर्रास असतात, की तुम्हाला टकलेपणा असेल आणि तुम्ही हे जर औषध लावलं किंवा हे जर गोष्टी लावल्यात, तर तुमचे 100% केस परत येतील. तर हे असं काही असतं? असं काही नसतं. जरी सोशल मीडियावर दाखवतायत ते तसं, तर तुमची हेअर कंडिशन किंवा तुमचे फॉलिकल्स असायला पाहिजे ना. हं. तुमच्याकडे जर फॉलिकल्सच नाहीयेत, तर तुम्ही काहीही करा, तुमचे केस परत येणार नाहीयेत. हे तेव्हाच होऊ शकतं, जेव्हा तुमचे फॉलिकल्स आहेत, त्यावर तुम्ही प्रॉडक्ट लावताय, तरच तुमचे केस परत येणार. आणि फक्त सोशल मीडियावरच कशाला, आपण डॉक्टरकडे पण जातो. तुमचे फॉलिकल नाहीयेत, तर ते काहीच करू शकत नाही. हं. त्याच्याकडे एकच मग पर्याय आहे तुमच्याकडे ट्रान्सप्लांट. ओके, असं. ओके. तर ते फॉलिकल्स जे तुम्ही म्हणताय, ते फॉलिकल्स आपण परत काय म्हणता येईल त्याला प्रोड्यूस करू शकतो? ट्रान्सप्लांटमध्ये प्रोड्यूस करू शकतो. ओके, बाकी कशात प्रोड्यूस करू शकत नाही, पण त्याच्यात आपण रिग्रोथ आणू शकतो जर ते ॲक्टिव्ह असतील तर. ओके. म्हणजे ते ॲक्टिव्ह असायला पाहिजे. हां. आता माझ्याकडे एक परवाच्या दिवशी माझ्याकडे एक गेस्ट आले होते. तर त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी असं सांगितलं, की पुढचा पॉडकास्टचा सब्जेक्ट काय? तर मग आपल्या पॉडकास्टचा त्यांना मी सब्जेक्ट सांगितला. तर त्यांनी मला एक सांगितलं, की माझा एक XYZ मित्र आहे. त्याचं एज ऑफ तो अराउंड 50च्या घरामध्ये असेल आणि त्याचे पूर्ण केस गेलेले आहेत. पण तो काहीतरी त्याला असं स्कलला असं काहीतरी असं हे करतो वगैरे. तो काहीतरी ऑइल्स तिथे लावतो. आता त्याला केस आलेत. तर म्हणजे काय नाही, नेमकं? म्हणजे याचा अर्थ एकच होतो, की तो फॉलिकल्स ॲक्टिव्ह होते. जर का त्यांनी ओके. ट्रिम केलं असेल किंवा शेव्ह केलं असेल किंवा त्याचे फॉलिकल्स पूर्णपणे गेले नसेल, ते व्हायबल असतील म्हणून त्याचे केस परत आले. ओके, असं. ओके. जर सिंपल फॉलिकल अर्थ आहे. गेलं तर तर त्याला काहीच नाही. कसंच येऊ शकत नाही. ते काही ओके. प्रॉडक्टमुळे येत नाहीये. ते हं. तुमच्या तुमच्या फॉलिकल्समुळेच येतायत ते. पण त्याला पण तुम्हाला ग्रोथ द्यायला प्रॉडक्ट लागणारच आहे. पण ते काही फक्त प्रॉडक्टमुळे नाही येत आहे. अच्छा. फॉलिकल्सचा एवढा विषय निघाला, हेअर ट्रान्सप्लांटचा पण विषय निघाला. तर मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. आता हे सेलिब्रिटीज वारंवार त्या गोष्टी करत असतात, हं. की दर 5 वर्षांनी, 6 वर्षांनी. मग जर आपण पुन्हा तिथे हेअर ट्रान्सप्लांट प्रत्येक वेळेस करत असू, तर हे सर्वसामान्यांना परवडणारं नाहीये. हं. जर आपण तिथे ट्रान्सप्लांट केलं, तर ते कंटिन्यू ग्रोथ का राहत नाही? तिथे ते कसं काय संपलं? त्यांची ग्रोथ नाही. कशी संपते? हे पण एक मिथ आहे ॲक्चुअली. हेअर ट्रान्सप्लांटची ग्रोथ संपत नाही. कारण पण आपण हेअर ट्रान्सप्लांटचे हेअर ऑक्सिपिटल एरियामधून घेत असतो, म्हणजे हा भाग. तुम्ही ओके. खूप लोकांना पाहिलं असेल ज्यांचे पूर्णच केस गेलेत, पण हा भाग तरी असतो. हो, हा भाग असतो कारण मागचा. हा भाग हॉर्मोनल इंडिपेंडंट असतो. एक DHT अच्छा. म्हणून हॉर्मोन असतो, ज्याला आपण डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन म्हणतो. ठीक आहे. ओके. ते जेव्हा-जेव्हा वाढतं आणि ते एजप्रमाणे वाढत असतं, त्यामुळे आपला हेअर फॉल किंवा हे जे जेनेटिक कॉजेस आहेत ना, हे जास्त वाढतात. तर त्यामुळे टकला पण येत असतो. पण इथे त्याचा इन्फ्लुअन्सच नाहीये. हं. म्हणून ते हेअर ट्रान्सप्लांटमध्ये आपण तिथून केस काढून पुढे लावत असतो. ओके. ठीक आहे. तर इथले जेव्हा काढून आपण पुढे लावतोय, म्हणजे ते हॉर्मोन्स तर तिथला विषय गेला. तर हं. त्या केसांना काही होणार नाहीये. पण आता सपोज जसे तुमचे रिलेटिव्ह असतील किंवा कोणी अजून असतील, त्यांनी फक्त ट्रान्सप्लांट एवढ्याच भागात केला, फ्रंटल एरियामध्ये. तर तुमचे तेवढेच केस राहतील ना. बाकीचे तर जे डिसीज्ड आहे ते जाणारच त्याचे वयप्रमाणे. ओके. त्याच्यात हेअर ट्रान्सप्लांटचा काही दोष नाहीये. ते तुमचं जेनेटिक्स आहे. ते जसं एज वाढतंय, तुमचे हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होतायत, ते त्यामुळे होतंय. हं. ट्रान्सप्लांटेड केस जर तुम्ही त्याची खूप व्यवस्थित काळजी घेतली आणि जास्त काही करावं लागत नाही. 1-2 शॅम्पू, 1-2 प्रॉडक्ट आणि छान लाईफस्टाईल. एवढंच जरी असेल, तर हेअर ट्रान्सप्लांटचे रिझल्ट्स खूप छान आहेत आजकाल. ओके. जर माझं इनिशियल लेव्हलला हेअर फॉल्स माझा होतोय, तर घरगुती उपाय म्हणून काय केले पाहिजे? हेअर फॉल जर होतोय घरगुती, तर सगळ्यात पहिले झोपायचं व्यवस्थित. बरं. स्ट्रेस कमी घ्यायचा आणि जेवढं हेल्दी खाता येतात फ्रुट्स वगैरे पण पपाया वगैरे किंवा खूप ह्याच्यात जसं पपाया मी म्हटलं, हे सॉ पॉल्मिटोचे नॅचरल सोर्सेस आहेत. सॉ पॉल्मिटो हे एक असा इन्ग्रीडियंट आहे ज्याने DHT कमी होतो. तसे अच्छा. खूप सारे शॅम्पूज आणि प्रॉडक्ट्स पण आहे किंवा जे जेवण आपण करतो त्यात पण असतं. तर हे इन्कल्केट करून आपण त्याला कमी करू शकतो. पण तरी होतच नाही आणि तुम्हाला स्टिल डाऊट आहे. तर इट इज बेटर की तुम्ही कन्सल्टेशन करावं. त्यात काय होईल, एक तर तुमचा डाऊट क्लिअर होईल आणि तुमचा स्ट्रेस कमी होईल.
की ठीक आहे काही असेल तर मग ते ट्रीट केलं जाईल ना आणि काही नसेल तर ॲटलीस्ट तुम्हाला अश्युरन्स भेटेल की डॉक्टरनी सांगितलंय की काही नाहीये तर त्याबद्दल स्ट्रेस घ्यायची काही गरज नाही. एक स्पेसिफिक आम्हाला सांगा ना, की हेअर रूटीन कसं असलं पाहिजे? डे टू डे लाईफमध्ये किंवा मंथली किंवा वीकली वाईज किंवा डेली बेसिसवर कसं असलं पाहिजे? तर हेअर केअर रुटीनसाठी जर तुमचा स्कॅल्प ड्राय आहे, हं. तर तुम्ही शॅम्पू ट्वाईस वीकली करा, कंडिशनर लावा, मास्क पण तुम्ही लावू शकता ट्वाईस वीकली. हेच जर तुमचं स्कॅल्प ऑइली आहे, तर तुम्ही तुमचं शॅम्पूची फ्रिक्वेन्सी वाढवा, थ्राईस वीकली करा. ठीक आहे आणि मग ह्या कंडिशनमध्ये कंडिशनर तर तुम्हाला लागणार आहे, पण मास्कची काही गरज नाही आहे. असंच जर तुम्हाला कधी-कधी डॅन्ड्रफ होतो किंवा खूप जास्त टेंडन्सी ऑफ इचिंग आहे स्कॅल्पमध्ये, तर ह्याच्यासाठी तुम्ही कुठला पण एक एक्सफोलिएटिंग शॅम्पू वीकली वन्स हे एवढं यूज करा. आणि याच्या व्यतिरिक्त रात्री खूप सारे हेअर ग्रोथ सिरम्स आहेत, ज्या तुमच्या हेअर रूट्सला म्हणजे जिथून तुमची हेअर ग्रोथ होणार आहे. जसं मी म्हटलंय, की हे सीड्स असतात ज्याने प्लांट्स येतात, तर हे फॉलिकल्स तुमचे सीड आहेत ज्याने तुमचे हेअर येणार आहे. तर ह्याची काळजी घेण्यासाठी खूप साऱ्या हेअर ग्रोथ सिरम्स आहेत. तर ते आपण लावू शकतो. ते रोज किंवा अल्टरनेट डे लावू शकतो. ओके. आता तुम्ही रूटीन सांगताना बरेचसे टाइप ऑफ प्रॉडक्ट्स सांगितले. हां. म्हणजे शॅम्पू सांगितला, कंडिशन सांगितला, सीरम सांगितला. तर हे थोडं एक्सप्लेन करून सांगा ना, की कोणतं प्रॉडक्ट कशासाठी काम करतं? तर जसं माईल्ड शॅम्पूज आहेत हे तुमच्या ड्राय स्कॅल्पला कामं करतील, ठीक ओके, आहे. ओके. ऑइली असेल तर थोडंसं हार्शकडे जायला काही हरकत नाहीये. डॅन्ड्रफ असेल तर इन्ग्रीडियंट्स जसं काही कीटोकोनाझॉल आहे, झिंक पायरिथिऑन आहे, ह्याच्या बेसचे शॅम्पू आपण घेऊ शकतो. जर तुम्ही कुठली पार्लर प्रोसिजर केली आहे किंवा एखाद वेळेस कुठल्या फंक्शनसाठी, फेस्टिव्हलसाठी तुम्हाला पाहिजे की तुमचे केस एकदम फ्रीज-फ्री असावेत किंवा लस्टरफुल असावेत. त्या दिवशीसाठी तुम्ही पॅराबेन फ्री आणि सल्फेट फ्री शॅम्पूज यूज करू शकतो. आणि सीरम काय असतं? सीरममध्ये मल्टिपल टाइप्स आहेत. त्यात हेअर ग्रोथ सीरम्स असतात मेनली मेड ऑफ सम पेप्टाइड्स किंवा हेअर ग्रोथ प्रोटीन्स. तर जे आपल्याला आतून जर किंवा आपल्या न्यूट्रिशन आणि बॅलन्स डाएटमधून जर पोहचत नसेल, एखाद काही कमी असेल, तर त्यामुळे त्या कंडिशनमध्ये ते सीरम हेल्प करतात. आणि जसं हेअरला प्रोटेक्शनसाठी काही नाही आहे, ते एक लेयर पण बनून राहतं. तर तुम्हाला पोल्युशन मधून किंवा बाहेरच्या खूप साऱ्या धूळ, डस्ट या सगळ्या गोष्टीपासून तुमच्या हेअर्सना वाचवतं. आता मी जेव्हा स्किन रूटीन आणि हेअरच्या याच्या बाबतीमध्ये जेव्हा बघत होतो, तर तेव्हा एक यूट्यूबरचा खूप मोठा यूट्यूबर आहे. त्याचा मी हेअर रूटीनचा एक व्हिडिओ बघितला. त्या हेअर रूटीनच्या व्हिडिओमध्ये त्यांनी हे केलं, की स्किन रूटीन त्यांनी पूर्ण सांगितलं आणि हेअर रूटीनमध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली, जे तुम्ही सांगितलं तेच सांगितलं. पण एक गोष्ट ॲड ऑन त्यांनी अशी सांगितली, की काहीतरी एक स्प्रे येतो, जो केसांना थंड थंड ठेवतो. बेसिकली हे काय असे स्प्रे असतात का? असे स्प्रे आहेत, पण त्याची काही गरज नाहीये. ओके. कशासाठी कुठलाही केमिकल तुम्हाला एवढं आणि परत स्प्रे म्हटल्यावर त्याच्यात त्याचे फ्रॅग्रन्स असतात, त्याच्यात त्याचे केमिकल्स असतात, जे अजून जास्त डॅमेजिंग आहेत स्कॅल्पला. वन्स इन अ मंथ किंवा वन्स इन अ ब्लू मून वापरायला काहीच हरकत नाहीये. ओके. पण डेली त्याची काही गरज नाहीये. आणि हे जर असेल तर जे आपण वॅक्स किंवा काही हेअर स्टायलिंगसाठी जे प्रॉडक्ट आपण यूज करतो, हं. तर त्यांना काय म्हणाल? ते पण आपण यूज करू शकतो एक लिमिटेड अमाउंटसाठी. पण आजकाल काय झालं ना, खूप सारे स्प्रेज, जेल्स आणि त्याच्यावरच्या पण क्रीम्स आलेत, जे आधी लावू शकतो आपण. ते हं. प्रोटेक्शन म्हणून काम करतात आणि त्याच्यावर हे वॅक्स किंवा इव्हन केराटिन सिस्टीन हे सगळं त्याच्यावर करू शकतो. म्हणजे तुमच्या केसांना कमी डॅमेज होईल. ओके. आता आपल्या इंडियन कल्चरमध्ये जर बघितलं, आपण अंघोळ फक्त एकदाच करतो. ओके. आपण रात्री म्हणजे असं समजा की 90% इंडियन्स रात्री अंघोळ करत नाही. ज्यांना खरंच माहीत असतं त्याच्या मागचं सायन्स ते करतात. तर आपण जसं चेहरा वारंवार धुतो, तसं आपण हेअर आपण दिवसातून फक्त एकदाच हे करतो, वॉश करतो. आणि आपण दिवसभरामध्ये त्याच्या जे लावलेले असतात, प्रॉडक्ट लावलेले असतात, त्याच्यावर जी घाण बसलेली असते, सगळं प्रदूषण त्याच्यावर असतं. तर रात्री झोपताना आपलं ते क्लिअर होत नाही. पण आपण चेहऱ्याचं क्लिअर करतो. तर तुम्ही काय सजेस्ट कराल? काय केलं पाहिजे? जर तुम्हाला रोज केस धुवायला जमत नसेल, तर फक्त टॉवेल ओला करून त्यांनी केस पुसले तरी होऊन जातं. खूप अच्छा. प्रमाणात त्याची डस्ट किंवा हे जाते. जसं आमच्याकडे खूप पेशंट्स येतात ना जेनेटिक्स वाले, तर त्यांना रोज सकाळी आणि रात्री काहीतरी मेडिसिन डोक्याला लावू लागतं.
पण जर ते सकाळचंच गेलं नाही तर रात्री लावण्यात काही अर्थ नाही आहे ना. तर त्यांना पण आम्ही हेच सांगतो, तुम्ही टॉवेल ओलं करा. त्यांनी पुसा तुमचे केस. त्यांनी खूप फरक पडतो आणि तसंच तुम्ही डेली ह्याच्यात पण करू शकता. आता अजून एक आपण इंडियन्सच्या ह्याच्यामध्ये बघतो, की वारंवार आपण हे करत असतो, केस विंचरत असतो किंवा केस हे बनवत असतो. तर ते जे कोम्बिंग असतं, तर हे रेग्युलर करणं गरजेचं आहे, की म्हणजे त्याला काय म्हणाल कोम्बिंगच्या हो, ह्याच्यामध्ये? रेग्युलर करणं गरजेचं आहे. पण ते पण खूप जास्त ओव्हरडू नाही केलं पाहिजे. त्यानी पण कारण ओके. खूप केस गळतात आणि स्पेशली जर तुम्ही म्हणजे अंडर ट्रीटमेंट आहात आणि तुमची शेडिंग फेज ऑलरेडी चालू आहे, ज्यात तुमचा हेअर फॉल जास्त होतो किंवा कुठल्या पोस्ट क्रॉनिक इलनेसेसमध्ये ज्यात ऑलरेडी हेअर फॉल आहे, त्यात तुम्ही अजून जास्त त्याला ट्रॅक्शन, फ्रिक्शन देऊन अजून तुमची केस गळती वाढवताय. तर खूप जास्त वेळा करायची गरज नाही, पण ते ऑफकोर्स केलं पाहिजे. थँक सो मच. वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला एवढी महत्त्वाची माहिती दिली. अजूनही याच्यावर मला डिस्कशन तुमच्याशी करायचं आहे. नक्कीच आपण पुढचं पॉडकास्ट लवकरच आपण अरेंज करूयात. थँक सो मच. थँक सो मच गौरव. आणि हे तुम्ही खूप छान टॉपिक निवडला आहे. कारण लोकांना हेअर एवढा कॉमन प्रॉब्लेम असून हेअर आजकाल आपल्याकडे खूप जास्त कॉमन प्रॉब्लेम आहे. तरी काय करायचं ते अजून माहीतच नाही आहे. तर त्याच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट होतं, की हे लोकांना ॲटलीस्ट आपल्या पॉडकास्टमधून कळेल, की थोडेफार तरी जर त्यांचे मिसकम्युनिकेशन्स किंवा गॅप्स, मिथ्स जर बस झाले, तर त्याच्यासारखं काहीच. अजून मला जाता-जाता बोलायचं होतं, जसं मी हेअर केअर रूटीन ऑलरेडी सांगितलं आहे. तसेच खूप साऱ्या गोष्टी न करता किंवा खूप साऱ्या प्रॉडक्ट्सच्या भानगडीत न पडता, जर हेअर फॉल होतंय, तर बेसिक आधी तुम्ही त्याच्यासाठी आपला लाईफस्टाईल, जेवण हे सगळं सुधारवा. तरी आपल्या ह्याच्यात आपल्याला सगळे न्यूट्रिएंट्स काही भेटत नाही. इन दॅट केस आपण सप्लिमेंट्सचा सपोर्ट नक्कीच घेऊ शकतो. दुसरं म्हणजे जर जेनेटिक कॉज आहे, तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट ॲज अर्ली एज पॉसिबल स्टार्ट केली तर तीच बरी आहे. आणि इन्स्टेड ऑफ डॉक्टर शॉपिंग एकच डॉक्टर ठेवला स्टार्ट टू एंड, तर त्याने त्यामुळे त्यांना पण तुमचा हिस्ट्री माहिती राहील आणि ते तुम्हाला भरपूर चांगल्या प्रकारे ट्रीट करू शकतील. कारण हेअर एक हे काही असं 1-2 दिवस केलं, तापासारखं आणि ठीक झालं तसं नाही आहे. इट्स अ लाईफस्टाईल बेसिकली. तर तुम्हाला ह्याची काळजी घ्यावी लागेल, की हे तुम्हाला करत राहावं लागणार आहे. जसं तुमचं स्किन केअर रूटीन असणार आहे, तसंच तुमचं हेअर केअर रूटीन पण असणार आहे. हेअरचे केअर पण असणार आहे. आणि जर त्यात तुम्हाला अनफॉर्च्युनेटली जेनेटिक कॉजेसमुळे हेअर लॉस आहे किंवा टकळा पण होतोय, तर त्याच्यासाठी तर तुम्हाला लाईफ लाँग ट्रीटमेंट्स घ्यावीच लागणार आहे. थँक तुम्ही एवढी महत्त्वाची माहिती आम्हाला दिली आणि मी माझ्या व्ह्यूअर्सला सुद्धा सांगेल, मॅडम स्वतः YouTubeवर कंटेंट बनवतात, Instaवर कंटेंट बनवतात. त्यांचे हँडल्स मी देईल, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर देईल. नक्कीच काही सल्ला असेल, काही विचारायचं असेल, मॅडमला कनेक्ट करा. थँक सो मच. थँक